हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला. तर मी पावट्याची शेंगा तोडायला लागले बघा. तर निबार झाले ती एक एक आता एक एक निबार व्हायला लागली ती, म्हणून सगळं तोडून घ्यायला लागले. मिरची पण तोडायचं आहे, पिकली एक एक पिकले ते म्हणून तोडून घ्यायला लागले बघा. एक एक निबार झाले ते आता सगळं तोडून घ्यायला लागले मी. हे ज कालवण पण म्हणलंय मस्त, ते हे सोलायचं, सोलून मस्त आणि सुक्क कालवण करायचं. ह्याचं बघा असं निबार झालेलं असं तोडून घ्यायला लागले मी. बघा सगळं निबार झाली ती. असं जर किडे झाले तर ह्याला पण औषध मारून घ्यायचं आहे. आता औषध नाही तर काय पण येत नाही बघा, सगळ्याला औषध मारायचं. तरी पण एक औषध मारले आम्ही, तर काय किडं नाही. ती मस्तपणे झाले ती शेंगा. तर हे तोडून आता मिरची तोडायचं आहे. मिरची पण पिकले ती सगळं. या त्याच्या साईडच्या बाजूला सगळं व्यवस्थित तोडून घेतो आधी, आणि त्याकडं बाहेरच्या बाजूचं आणि तोडायचं ना. पहिलं वाळवून दाणा पण करायला येते. हे पावट्याची शेंगा वाळवून दाणा करून ते पण सुकं कालवण, पातळ कालवण, ते पण मस्त. ते वाळवून दाणा करून कालवण केलं तर मस्त होते ह्याचं. आम्ही मिरच्याचं कडवणं घातले, हे मस्त आलं बघा. हे आलं सगळं निबार तोडून घेतो, आणि उरलेलं कवळं असलेलं वरचं ते पण निबार होते, ते पण मागतनं तोडायला येते. जर लसूण आहे, लसूण आणि दवस आहे. दवस बघा किती छान आले. आमचं लसूण आहे आतमध्ये एक एक रताळचं यालंय बघा. आधीचं ती काढायला पाहिजे. इथनं जायला वाट कुठं आहे बघा. आमचं शेळीचं पिल्लू कसं करायला लागले. शेंगालाही मस्तपणे झाले ते बघा. निबार झाले ते सगळं. जर रेसिपी पण करायचं तर मला दाखवतो मी करताना. बघा असं निबार तोडून घ्यायला लागली. कसं वाटलंय माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. नमस्ते.